चला तर प्रेक्षक हो, आज आपण बनवणार आहे मस्त अशी वरणबट्टी, खानदेशची वरणबट्टी. तर बट्टी बनवण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे ते शूट करायचे राहून गेले, तर मी तुम्हाला इथे सांगते. बट्टीसाठी आपल्याला गहू घ्यायचे आहे, 2 किलो गहू घेतले आहे. थोडं त्यात मका टाकायचा आहे. गहू आणि मका एकत्र करून तो आपल्याला दळून आणायचा आहे. थोडं जाडसर पीठ दळायचं आहे. ते पीठ दळल्यानंतर जाडसर पीठ दळून आणल्यानंतर आपल्याला ते आपलं कणिक भिजवतो तसं भिजवून घ्यायचं आहे. यात मी दही टाकलेलं आहे, ओवा टाकलेला आहे, हळद टाकलेली आहे, मीठ टाकलेलं आहे. सगळं मिश्रण मिक्स करून गोळा तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला छोट्या छोट्या बट्ट्या तयार करून घ्यायच्या आहे. आपल्याला हे पीठ जाडसरच दळायचं आहे, बारीक दळायचं नाही आहे. त्याची बट्टी छान होते जाडसर पिठाची. हे बघा, तुम्ही बघू शकता. एक गोळा घ्यायचा आहे, तो त्याला थोडं तेल लावून थोडी अशी पातळ असं आहे पुरीसारखं, आणि त्यानंतर आपण मोदक बनवतो त्याप्रमाणे मोदकासारखं ते पूर्ण दाबून घ्यायचे आहे. अशा आपल्याला छोट्या छोट्या बट्ट्या तयार करून घ्यायच्या आहे सगळ्या. तुम्ही बघू शकता, अगदी सोप्या पद्धतीने. एकदम कडक भिजवायचं नाही आहे पीठ, थोडं नरमच भिजवायचं आहे. कडक भिजवल्याने बट्ट्या व्यवस्थित खुसखुशीत होणार नाही. यामध्ये आपण सोडाही वापरला आहे. सोडा थोड्या प्रमाणात टाकायचा आहे पिठामध्ये. त्यानंतर कुकर ठेवला आहे. कुकरला पाणी टाकलेले आहे 2 ग्लास. त्याला चांगली उकळी आल्यानंतर सगळ्या बट्ट्या यामध्ये सोडायच्या आहे आणि सगळ्या बट्ट्या तुम्ही बघू शकता अशा उकळून घ्यायच्या आहे, शिजवून घ्यायच्या आहे. बट्ट्या शिजल्या असं केव्हा समजतं, बट्ट्यांना थोडे अशा भेगा पडतात. त्यानंतर आपल्याला एका कढईमध्ये तूप टाकायचे आहे आणि त्या तुपामध्ये या शिजवलेल्या बट्ट्या आपल्याला ठेवायच्या आहे. आपल्याला ह्या डीप फ्राय करायच्या नाही आहे तेलामध्ये, आपल्याला ह्या तुपामध्ये भाजून घ्यायच्या आहे बट्ट्या. तर बट्ट्या तयार आहे आपल्या. आता आपण वरण तयार करून घेऊया. तर वरणासाठी आपण इथे 2 लवंगा, 3 मिरे, थोड्या लसणाच्या पाकळ्या, 2 टमाटे, मिरची आणि कढीपत्त्याची पाने घेतलेली आहे. टमाटा बारीक करून घेतलेला आहे. ती लसणाची पेस्ट पण आपण खलबत्त्यामध्ये कुटून घेतली आहे. तुम्ही मिक्सरमध्येही करू शकता. तेल टाकलेलं आहे. इथे माझ्याकडे लाल लसणाचं तेल होतं म्हणून मी तेच टाकलेलं आहे. कुकरमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल थोडं जास्तच टाकायचं. त्यानंतर आपण यामध्ये आता जिरं मोहरी टाकलेली आहे. इथे आपण जी बट्टी केलेली आहे ती आपण राजस्थान स्टाईल केली आहे म्हणून ती तुपात भाजून घेतलेली आहे. जिरं मोहरी तडतडल्यानंतर यात आपण हिंग टाकून घेऊया. हिंग टाकलेलं आहे आपण चिमूटभर. त्यानंतर कढीपत्त्याची पाने, बारीक चिरलेली मिरची व लसणाची पेस्ट टाकून घेऊया. आपण जे लवंग टाकलेले आहे, मिरे टाकलेले आहे, तुम्ही नाही टाकले तरी चालतात, फक्त लसण घेतलं तरी चालेल फोडणीमध्ये. पण लवंग आणि मिरे टाकले तर ते वरण जरा छान लागतं बट्टीसोबत. तुम्ही बघू शकता छान असं तडतडत आहे ते. लसण पण छान होत आहे. त्यानंतर यात टमाटे टाकून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कांदाही टाकू शकता या वरणामध्ये. त्यानंतर आपण चिमूटभर हळद टाकून घेऊया. लाल तिखट टाकून घेऊया. लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता, तुम्हाला किती तिखट हवं आहे त्याप्रमाणे. त्यानंतर धण्याची पूड टाकून घेऊया. धण्याची पूड टाकल्याने चव छान लागते वरणाला. त्यानंतर आपण शिजवलेली डाळ टाकून घेऊया. इथे मी तुरीची आणि मुगाची मिक्स डाळ शिजवून घेतलेली आहे. 1.5 वाटी डाळ घेतलेली आहे मी इथे. तुम्ही तुमची फॅमिली मेंबर किती आहेत त्याप्रमाणे तुम्ही ती डाळ घेऊ शकता शिजवण्यासाठी. 4 ते 5 शिट्ट्या करून घेतलेल्या आहे या डाळीच्या. चला तर मग तयार आहे मस्त वरण. तुम्ही बघू शकता किती छान लालसर रंग आलेला आहे वरणाला. याला उकळी येईपर्यंत गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया. तुम्ही बघू शकता वरणाला छान उकळी आलेली आहे. चला तर मग तयार आहे वरणबट्टी.